श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पहा, आपल्या जो काही आठवडा आहे म्हणजे तो आठवड्यातला प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवांना समर्पित आहे. तर मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्याचबरोबर हनुमानांना सुद्धा समर्पित आहे, त्याचबरोबर दुर्गा देवीला. तर या दिवशी पहा, संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा इथे लावायचा आहे. त्यामुळे काय होईल की ज्या काही आपल्या अडचणी आहेत, ज्या संकट आहेत तर ते दूर होतील. त्याचबरोबर आपल्याला जर नोकरी प्राप्त होत नसेल तर त्या नोकरी साठी सुद्धा हा खूप प्रभावशाली उपाय आहे. तर हा एक दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, ह्या मंगळवारचा दिवस जो आहे तर ह्या दिवसाचे बरेच जण व्रत देखील करत असतात. तर नारद पुराणामध्ये सांगितलं आहे की मंगळवारचं व्रत जे कोणी करतं त्याच्या मनातील भीतीच काय पण आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील जे काही संकट आहेत ते सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. तर बघा, काही उपाय जर आपण केले तर आपल्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होत असते. तर हा जो मंगळवार आहे तर तो आपण हनुमानांना समर्पित असतो. तर हनुमानांची ह्या दिवशी पहा, खूप सारी सेवा उपासना जर आपण केली तर आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत असतं. तर बघा, आज जो मंगळवार आहे तर तो पितृपक्षातील पहिलाच मंगळवार आहे आणि पितृपक्ष सुरू होऊन 5 दिवस झालेले आहेत. तर पहा, आजच्या तिथीनुसार ज्यांचे काही श्राद्ध असतील, काही पितृ असतील तर ते त्यांनी या तिथीला नक्की पार पाडावे आणि त्यांना दर्पण आणि पिंडदान वगैरे करावे. तर त्याचबरोबर काही उपाय मी सांगणार आहे, तर ते उपाय देखील आज आपल्याला करायचे आहेत. तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते उपाय तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सुद्धा चॅनलवर जाऊन पहा. तर यामुळे बघा, आपल्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर अन्नपूर्णा मातेला काय अर्पण करायचं आहे तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, त्यामुळे तो पण जाऊन पाहू शकता. तर पहा, आपल्या घरामध्ये आपली मुलं असतील, मोठी मुलं जर असतील तर ते खूप सारे डिग्री प्राप्त केलेले असतात, पदवीधर असतात, परंतु त्यांना योग्य हवी तशी नोकरी प्राप्त होत नाही. म्हणजे त्यांनी खूप नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्याचा मोबदला त्यांना त्यानुसार मिळत नाही, किंवा मग नोकरी प्राप्त झालेली असेल आणि प्रमोशन होत नाही. तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमच्या ज्या काही प्रमोशनमधल्या अडचणी असतील किंवा नोकरी प्राप्त होण्यासाठी काही अडचणी असतील किंवा जो योग्य तो मोबदला प्राप्त करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या नक्की दूर होतील. अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे. आपल्या जीवनामध्ये पहा, जे काही दोष असतील, अडचणी असतील त्या सर्व नष्ट करणारा हा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला एक दिवा असा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, तुम्ही खूप सारे प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही. मग अशा वेळेस तुमच्या मनामध्ये भरपूर सारे विचार येतात की आपण एवढं कष्ट केलेलं आहे, मेहनत केलेली आहे, एवढी चांगली डिग्री घेतलेली आहे, परंतु आपल्याला नोकरी प्राप्त का होत नाही. तर मग बघा, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला काही दोष लागल्यामुळे होत असतात. म्हणजे तुम्हाला कुणाची तरी नजरबाधा लागलेली असेल, दोष लागलेले असतील किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष निर्माण होत असेल तर यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होत असतात. तर ह्या गोष्टी निवारण्यासाठी आपण जे काही उपाय सांगतो ना, ते उपाय आपण छोटे छोटे जे उपाय आहेत ते खूप मोठा फायदा करून देतात. तर हा जो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तो फक्त मंगळवारीच करता येणार आहे, इतर दिवस तो उपाय करता येणार नाही. तर बघा, तुम्ही वारंवार नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला सारखं अपयशच येत असेल तर मग तुमच्या त्या कष्टाला नशिबाची साथ हवी असते आणि ही नशिबाची साथ जी आहे तर ती आपण जे काही उपाय करतो ना त्यामुळे आपल्याला ती नशिबाची साथ मिळत असते. म्हणजे आपण कष्ट तर करायचेच आहेत, त्याचबरोबर हे काही उपाय जर आपण केले तर आपल्या त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते. तर बघा, उपाय काय करायचा आहे, तर उपाय आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे.
तर पहा, त्या दिव्यात टाकण्यासाठी आपल्याला लांब कापसाची वात हवी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चमेलीचं तेल देखील पाहिजे आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला चमेलीचं तेलच घालायचं आहे आणि लांब कापसाची वात घालायची आहे. ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर पहा, हनुमानांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर हा जो दिवा आहे तर तो तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर हनुमानांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला 3 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. बघा, तुमच्या मागे सारख्या कटकटी असतील, अडचणी असतील, दोष लागलेले असतील तर मग तुम्ही ह्या मंगळवारचं व्रत करायला सुरुवात करा. म्हणजेच कायमस्वरूपी आपल्याला मंगळवार पकडायचे आहेत, म्हणजे मंगळवारचं व्रत करायचं आहे, त्या दिवशी उपवास धरायचा आहे. तर बघा, अशा काही अडचणी असतील, संकट असतील, ते तुमचे नक्की दूर होतील. त्याचबरोबर बघा, आता आपण जे हनुमान चालिसाचं पठण तिथे बसून करायचं आहे हनुमानांच्या मंदिरामध्ये, तर ते करून झाल्याच्या नंतर आपल्याला मनोभावे हनुमानांना नमस्कार करायचा आहे आणि जे काही आपल्या इच्छा आहेत, ज्या काही आपल्या अडचणी आहे, संकट आहेत, तर ते हनुमानांना सांगायचं आहे. आणि पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू 5 मंगळवार करायचा आहे. तर म्हणजे असे इथून पुढे 5 मंगळवार हा उपाय तुम्हाला डेली करायचा. तर पहा, हा उपाय तुम्ही 5 मंगळवार तर करायचाच आहे. त्याचबरोबर बघा, दरवेळेस म्हणजे सकाळी उठायचं मंगळवारी आणि जेव्हा आपली अंघोळ वगैरे होऊन घरातली पूजा अर्चा करायची आणि तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे सकाळ भेटू, संध्याकाळ भेटू, कधीही वेळ भेटू द्या, पण मंगळवारच्या दिवशी असा हा एक दिवा आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर जे काही हनुमान चालिसेचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलून दाखवायच्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 5 मंगळवार हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला जर शक्य नाही झालं मंदिरात जाणं तर मग काय करावं? काय जर तुम्हाला जाणं शक्य नाही किंवा काही अडचणी आहेत जाण्यासाठी, तर मग तुम्ही हा उपाय कसा करू शकता? तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरीसुद्धा करू शकता. तर घरी कसं करायचं आहे बघा, आपल्याला जर आपल्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे एखाद्या फोटोमध्ये रामाची फोटो असेल तर त्यामध्ये सुद्धा हनुमानांची जर प्रतिमा असेल तर त्यामध्ये त्याच्या समोरसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. म्हणजे कोशाही स्वरूपामध्ये हनुमानांचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर त्यासमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा. आणि त्यानंतर बघा, आपल्याला 3 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करून मनोभावे जी काही आपली इच्छा आहे, जी प्रार्थना, ज्या काही इच्छा आहे त्या पूर्तीसाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारेच हा आपल्याला उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल मंदिरात जाणं तर अशा जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, किती साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु हा जो उपाय आहे छोटा वाटतो, पण हा उपाय खूप मोलाचा आहे. पहा, ह्या उपायाने खूप साऱ्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे. तर पहा, नोकरी प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी, त्याचबरोबर घरात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. एकदा उपाय करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की जाणवेल. तर ह्याचा हा जो उपाय करत असताना तुम्ही एकदम मनोभावे आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका ठेवायच्या नाहीत. शंका कुशंका जर आपण मनामध्ये ठेवल्या तर ह्या उपायाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. तुमचा हा उपाय नक्की सक्सेस ठरणार आहे. इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.